नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2024च्या ठाणे डिव्हिजन आणि नाशिक डिव्हिजनचे निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। कागदपत्रे पडताळणी संदर्भातचे विद्यार्थी मित्रांनो, जी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची असणार आहे। त्यामध्ये ज्या उमेदवारांचं नाव आहे अशा उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीकरिता या ठिकाणी जायचं आहे। त्या संदर्भात वेळापत्रक ही प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल काय असणार आहे त्या संदर्भात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाउट स्किप करता पहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। सुरुवात अगोदर आपण जे परिमंडळ आहे या ठिकाणी पाहू शकता। अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी दक्षता पथक मुंबई परिमंडळ पाटबंधारे विभाग ठाणे डिव्हिजनचं या ठिकाणी पाहूयात। 15 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला हजर राहायचं आहे। 15 जुलै 2024 रोजी संवर्गाचे नाव पहा, कुठल्या पोस्टसाठी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 15 तारखेला हजर राहायचं आहे। तुम्हाला सहाय्यक आरेखक तसंच सहाय्यक भांडारपाल आणि अनुरेखक विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तुमची निवड जरी झालेली असेल तर तुम्हाला 15 जुलै रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे। सकाळचं सत्र आहे या ठिकाणी पहा, टायमिंग तुम्हाला देण्यात आलेलं आहे। आता विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही। जी काही यादी तुम्हाला आता मिळालेली आहे त्या यादीमध्ये तुमचं अनुक्रमांक चेक करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला DV-साठी जायचं आहे। आता पहा, सहाय्यक आरेखक या पदासाठी अनुक्रमांक 1 ते 23 मधील जे काही उमेदवार आहेत त्यांनी DV-साठी तुम्हाला जायचं आहे। कधी तर 15 जुलै 2024 रोजी, ठीक आहे। नंतरचे आरेखक या पदासाठी पहा 1 ते 6 उमेदवार, तसंच सहाय्यक भांडारपाल 1 ते 60 एवढे उमेदवार या ठिकाणी काय करायचे आहेत DV-साठी 15 जुलैला जायचं आहे। ठिकाण जे काही पाटबंधारे विभागाचं परिमंडळ आहे ठाणे डिव्हिजनचं, त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे। आता अनुरेखक या पदासाठी पहा, दुपारच्या सत्रामध्ये त्यांना बोलावण्यात आलेलं आहे। अनुक्रमांक 1 ते 82 मधील जेवढे उमेदवार आहेत त्यांनी DV-साठी जायचं आहे 15 जुलै रोजी। नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 16/7/2024 रोजी 16/7/2024 रोजी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहण्याचा पत्ता पहा। या ठिकाणी जर पाहिलं, कागदपत्रे तपासणीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहायचा पत्ता सिंचन भवन सभागृह 5वा मजला, कोपरी कॉलनी, 12 बंगला रोड, ठाणे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे। संपर्क अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव या ठिकाणी पहा, गणेश पालवे प्रथम लिपिक, मोबाईल नंबर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जर तुम्हाला ॲड्रेस माहिती नसेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधा आणि तुम्हाला प्रॉपर लोकेशन ते गाईड करतील, त्या लोकेशनवरती तुम्हाला पोहोचायचं आहे DV-साठी, ठीक आहे। नंतर 16 जुलै रोजी दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक या पदाचं डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे। अनुक्रमांक 1 ते 100 मधील उमेदवार या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। नंतर दुपारच्या सत्रामध्ये 101 ते 206 पर्यंतचे कॅन्डिडेट बोलवण्यात आलेलं आहे, ठीक आहे। नंतर 18 जुलै रोजी पहा, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक अनुक्रमांक 207 ते 311 सकाळच्या सत्रामध्ये होणार आहे। नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदाकरिता पहा, दुपारच्या सत्रामध्ये बोलवण्यात आलेले आहे 18 जुलै रोजी। अनुक्रमांक 1 ते 112 वरील उमेदवार, ठीक आहे। सो नंतर 19 जुलै रोजी देखील या ठिकाणी DV होणार आहे। 19 जुलै रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदासाठी अनुक्रमांक पहा विद्यार्थी मित्रांनो, जी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे DV लिस्ट, त्यामध्ये अनुक्रमांक चेक करायचे आहे 113 ते 225 या रेंजमधील जे सर्व उमेदवार आहेत ते DV-साठी बोलवण्यात आलेले आहे। अनुक्रमांक दुसऱ्या दुपारच्या सेशनमध्ये देखील या ठिकाणी DV होणार आहे। 226 ते 342 पर्यंतचे सर्व कॅन्डिडेट, यामध्ये एकतर कॅटेगरीनुसार तुम्हाला बोलवण्यात आलेलं नाही, त्यामुळे जे काही उमेदवार आहेत या रेंजमधील तर त्या सर्व उमेदवारांनी काय करायचं आहे DV-साठी जायचं आहे, ठीक आहे। सो ही अपडेट आलेली आहे ठाणे डिव्हिजनसाठी, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे। आता नाशिक डिव्हिजनसाठी आपण बोलूयात, कोणत्या दिवशी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ते, ठीक आहे। डेट तर सेमच असणार आहे दोन्ही डिव्हिजनच्या, बट जे काही शेड्यूल आहे अनुक्रमांक यादी जे देण्यात आलेले आहे त्यामध्ये थोडंफार चेंजेस असणार आहे, ठीक आहे। लोकेशन अधीक्षक अभियंता दरवाजे मध्यवर्ती, संकल्प चित्र संघटना व परिमंडळीय अधिकारी
नाशिक परिमंडळ नाशिक अंतर्गत कागदपत्र तपासणीचं ठिकाण पहा, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी दिंडोरी मार्ग नाशिक या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्याचे नाव आहे निलेश अहिरे, कार्यकारी अभियंता आहेत. यांचं संपर्क मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नाशिक डिव्हिजनला पोहोचायचं आहे. डेट सेमच असणार आहे. 15 जुलै रोजी तुमचं DV होणार आहे. या ठिकाणी संवर्गाचे नाव जर पाहिलं दप्तरकार कोण मोजणीदार कालवा निरीक्षक सेमच असणार आहे. आणि अनुक्रमांक चेक करायचा आहे 1 ते 151. ओके. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा जो टाईम टेबल आहे किंवा ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही देखील घेऊन सेव्ह करू शकता गॅलरीमध्ये किंवा टेलिग्रामच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच हे पोहोचणार आहे. त्यामुळे पहा, ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या पदाची डेट लक्षात ठेवायची आहे आणि अनुक्रमांकमध्ये तुमचं नंबर चेक करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सामोरं जायचं आहे. ठीक आहे. सो हे अपडेट आलेली आहे WRD जलसंपदा विभागाअंतर्गतची. सो विद्यार्थी मित्रांनो, जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करायचं आहे. जर तुमच्या मित्रांचं कुणाचं DV होणार असेल तर त्यांच्यापर्यंत ही बातमी शेअर जरूर करायची आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओला आपल्या लगेच लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण वेळोवेळी आपण ज्या काही भरती आहेत गव्हर्नमेंटच्या त्या रिगार्डिंग व्हिडिओ नवनवीन अपडेट जे आहे ते टाकतच असतो. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.